सॉरी टॉपिक आहे लेन्स फॉर्म्युला. आता आमच्यातली काही लोक मग काय बाबा हे आम्हाला नाही कळालं. नो प्रॉब्लेम बाळांनो, शिकायचं इतकं चांगल्या पद्धतीनं की एकामुळे बाकीचं आलं पाहिजे. हे पण ते असं लक्षात, हे असं नाही करायचं. मला सांगा, लेन्स फॉर्म्युलेच्या अगोदर ऑलरेडी तुम्हाला एक मिरर फॉर्म्युला झालाय ना रे बाळांनो, मिरर फॉर्म्युला, बरोबर आहे का? मग मी हीच कॉन्सेप्ट इथं अशी शिकवली तर चालेल का की लेन्स फॉर्म्युला, आता माझी टीचिंग थोडीशी बदलेलं आहे. लेन्स फॉर्म्युला कशासाठी असेल तर व्हेरी गुड बाळांनो. मग तुम्ही मला सांगा आता की मिरर फॉर्म्युला कशासाठी असेल ते बाळांनो. व्हेरी गुड. मग हा असेल रिफ्लेक्शन. मग याच्यापैकी लेन्स फॉर्म्युला झाला का मिरर फॉर्म्युला झालाय? गुड. मग मिरर फॉर्म्युला काय असतो? रिलेशन असतं कशामध्ये? फोकल लेंथ, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स ऑफ. कसं असतं? तर मला असं वाटतं 1/v + 1/u = 1/f. कोण म्हणलं असं नसतं सर? 1/f = 1/v + 1/u असतो. काय वेगळं आहे का? कोण उलट सुलट करेल? काय वेगळं आहे का? मुळात काय, दॅट इज द सिंपल रिलेशन बिटवीन 3 डिफरंट टाइप्स ऑफ लेंथ. 3 वेगवेगळ्या लेंथ आहेत. आणि फिजिक्सचा पहिला चॅप्टर आम्ही चांगला अभ्यास केला, 1-1, 1.5, 2-2 महिन्यापर्यंत. कुठला युनिट सांग? तो सांगतो की डाव्या बाजूला जे तेच उजव्या बाजूला प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, कारण मध्ये ऍडिशन आहे. मग ऍडिशन सेम टाइप ऑफ क्वांटिटीचीच असते. मग ही लेंथ असेल तर ही तेवढं तर आम्हाला बेसिक झालेलंच आहे करायला, आपलं तेवढ्या बेसिक पासून शिकवलेलं. मग याचा अर्थ मग इथं काय असेल? सिमिलरली एफ यू अँड व्ही. समजलं का? थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस आम्ही बघितलं त्यावेळेस तिथेही आमच्या लक्षात आलं होतं. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही केलं होतं. मला असं वाटतं 1/v - 1/u = 1/f आलंय का आता? आणि ते आलं होतं ओल्ड टॉपिक पासून. पण आम्हाला आता हे ऍज इट, आणि हे ऍज इट इज 10वीला पण झालं. पण 10वीला खूप सारे फॉर्म्युले आम्ही घेत असतो, पण आम्हाला इथे ते फॉर्म्युले बनवायचे असतात. मग आता या केसमध्ये आम्ही हा फॉर्म्युला काय होणार? बनवणार. म्हणजे याचा अर्थ त्याचं डेरिव्हेशन असणार. मग तुम्ही जर उद्या 12वीला गेलात तर 12वीला या प्रकारचं असेल तर डिराइव्ह एक्सप्रेशन किंवा डिराइव्ह फॉर्म्युला म्हणून 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क असं त्या कंटेंट वरती, त्या ह्याच्यावरती बोर्डाला मार्क्स मिळतात. पण आम्ही जेव्हा स्वतः फॉर्म्युले बनवतो त्यावेळेस ते एवढे कॉन्क्रीट होतात आणि त्याच्यावरती आम्हाला कसले एक्झाम्पल सुटते. म्हणून आता हाच लेन्स फॉर्म्युला पुढे कंटिन्यू करतो. आता लेन्स फॉर्म्युला बनवायचा आहे, कसा येईल काय येईल ते कळेल 2च मिनिटात. ऑलरेडी आम्हाला माहित पण आहे कसा आलाय तो, किंवा फॉर्म्युला काय माहिती आहे पण कसा येतो हे माहिती नाही. आम्ही लेन्स फॉर्म्युला बनवणार आहोत कशासाठी? डबल कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. एकदम बेसिक नॉलेज पासून, अजिबात काय कुठली गोष्ट लक्षात ठेवायचं असं बिलकुल काय नाही करायचं. बघा, सगळ्यात साधी सोपी गोष्ट. आता लेन्स फॉर्म्युला कोणासाठी चाललो? डबल लेन्स. मग मी पहिलं काम करेल ना बाळांनो, लेन्स ड्रॉ केली, दोन्ही बाजूला कॉन्व्हेक्स आहे, डबल झाली म्हणून त्याला म्हटलं डबल कॉन्व्हेक्स लेन्स. याच्यातून याला तुम्ही काय म्हणता सगळ्या गावाला माहित आहे? प्रिन्सिपल ऍक्सिस. मग हा प्रिन्सिपल ऍक्सिस असेल तर नक्कीच बाळांनो साधी सोपी गोष्ट आहे की याला तुम्ही ऑप्टिकल सेंटर मिळाल. मग हा पहिला सरफेस, तर इथं कुठंतरी याचा F1 पहिला फोकस असेल आणि इथं कुठंतरी याचं पहिल्याचं सेंटर असेल. सेंटरची गरज लागेल ना लागेल काय पुढे? मग इथे कुठंतरी मी असं काहीतरी ठेवलं, समजा ऑब्जेक्ट असं काहीतरी ठेवलं. आता मजा अशी आहे की इथं ह्या दुसऱ्यासाठी मी F2 हे ठेवलं समजा, आणि इकडे कुठेतरी असं सेंटर काहीतरी ठेवलं, हे C2 केलं. आता या केसमध्ये मी एक समजा इमॅजिन करा, मी इथे एक असा ऑब्जेक्ट घेतला. काय घेतला? हा पेन इथं ठेवला. तर पेनाला नाव दिलं मी AB. हा आमचा पेन आहे समजा, पेनाला नाव दिलं. मग आता पेन ठेवला तिथं. आता ही लेन्स आहे. मग कॉन्व्हेक्स लेन्स म्हणलं आणि त्याच्या पुढे काय ठेवला? हा ऑब्जेक्ट ठेवला. आता त्याची काय बनणार आहे?
इमेज बनणार. काय बनणार त्याची? इमेज. मग त्याची इमेज बनण्यासाठी आता कशी बनेल, काय होईल, तर सगळ्यांना माहिती आहे रिफ्रॅक्शनचं बेसिक नॉलेज वापरायचं. आता या बॉडीवरती किती रेज पडत असतील? किती रेज पडत असेल? मग त्याच्यातले मी 1 2 3 काहीतरी ड्रॉ करेल. कशासाठी? एक प्रॉपर इमेज बनवण्यासाठी. बरोबर आहे की नाही? 1 2 बनवेल, त्याच्यापेक्षा जास्त बनवायची नक्कीच गरज नाही. मग जर इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल तर आता पुढे मला सांगा, याच्यावरती ज्या वेळेस इन्फानाइट पडत असतील त्याच्यातले मी दाखवलं, पहिला दाखवला याच्या बॉटम पासून, तो अनडिवाइडेड सरळ निघून जाईल ना, तोच काय विषय आहे का? मग आता थोड्या वेळासाठी सेंटरमेंट रामचं हे गेलं खड्ड्यात, कुठं होईना काय होणार, कारण कुठं होणार काय होणार त्यासाठी भरपूर वेळ आहे आम्हाला, आणि मग ते असं दाखवलं सर. मग आता इमॅजिन करा वेळांनो की या केसमध्ये ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट इथं, इमेज तर पलीकडेच होणार, आणि इमेज खरी होणार का खोटी? तर खरी होणार. इमेज रिअल बनते कारण ऍक्च्युअल तिथं रेज पोहोचतात. मग आता याच्यातला एक रे सरळ निघून गेला, एक रे आम्ही असं पॅरलल दाखवलं. कसं दाखवलं? पॅरलल दाखवलं. आणि एक रे समजा आम्ही याच्यातून असा पास केलेला दाखवला. मग याच्यातून पास केला म्हणल्यानंतर आम्ही ऑप्टिकल सेंटर मधून पास केला, दुसरा निघून जाणार. हे तर आम्ही शिकलो. ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय? द पॉइंट फ्रॉम विच आवर रे विल पास अनडिवाइडेड, त्याचं डिव्हिजन होत. हे सगळं शिकलो ना आपण. मग हा बरोबर आहे का? मग आता जो पॅरलल आहे, इथून रिफ्रॅक्शन झालं आम्ही असं दाखवलं, तर तो पॅरलल रिफ्रॅक्शन झाल्यानंतर कुठून जाणार? फोकस मधून. पॅरलल कुठून जाणार? मग हा पॅरलल इमॅजिन करा, इथं मी मुद्दाम इथून दाखवतो कारण हे खूप डिस्टन्स कमी असतं शिकवलं तुम्हाला. आणि मग मी हा असा कुठून दाखवला, म्हणजे इमेज कुठं बनली बाळांनो? या पॉइंटला इमेज बनली ना. हे कळलंय का? आपण असंच का ड्रॉ केलं, आणि याच्यावरती आपण बरंच काम करणार, पण किमान एवढं बेसिक तरी कळालं. पॅरलल कुठून जातो? फोकस मधून. आणि जो सेंटर मधून जातो किंवा ऑप्टिकल सेंटर मधून जातो त्याचं डेव्हिएशन होत नाही. एवढं तर बेसिक आम्हाला झालेलं असतं. आणि याचं तर सांगायची गरज नाही, इथं जे वापरलं तेच नॉलेज इथं पण वापरलं. जे इथून जातात त्याचं डेव्हिएशन होत नसतं. मग मला सांगा, काय कुठली मोठी गोष्ट आता वापरली का मागच्या 10 मिनिटांमध्ये? काहीच नाही वापरली. मग एवढं कळालं असेल तर आता मला सांगा, हा ए बी जर ऑब्जेक्ट असेल तर मी याला ए ला म्हटलं, इथं ए डॅश म्हटलं, आणि बी ला म्हटलं बी डॅश म्हटलं. मग आता तुम्ही मला सांगा, ए बी माझ्यासाठी कोण आहे? तर ऑब्जेक्ट आहे. तर ए डॅश बी डॅश माझ्यासाठी कोण आहे? व्हेरी गुड बाळांनो, इमेज आहे. तुम्ही मला सांगा की F1 माझ्यासाठी कोण आहे? तर ती फोकस आहे. तर मी साधा प्रश्न विचारला तुम्हाला, का सी कोण आहे? ऑप्टिकल गुड सेंटर आहे. कामाच्या गोष्टी करूया आपण सगळ्या. आता तुम्ही मला सांगा, या ऑप्टिकल सेंटर पासून मी ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलाय त्याला मी यू म्हणायला पाहिजे ना? बरोबर आहे का? मग माझ्यासाठी यू कोण असेल? तर ऑब्जेक्ट डिस्टन्स असेल. व्हेरी गुड. तर मला सांगा, CF1 माझ्यासाठी फोकल लेंथ असेल ना रे? गुड. तर आता तुम्ही मला सांगा, माझ्यासाठी हे जे डिस्टन्स आहे हे सी, तर तुम्ही मला सांगा सी ए डॅश म्हणायला वाटलं तर ते डिस्टन्स माझ्यासाठी कोण असेल? डिस्टन्स ऑफ इमेज असेल. इथपर्यंत कळालं तुम्हाला? मग हे सगळं बनवत असताना आम्ही प्रॉपर फिजिक्स वापरलं. आतापर्यंत आमचं फिजिक्स चाललंय. पण फिजिक्स चांगलं कळण्यासाठी तुम्हाला जगातली कुठली भाषा समजावी लागेल. म्हणजे माझी इच्छा असो नसो, तुमची इच्छा असो नसो, मनुष्य काय प्रॉब्लेम झालाय का? माणसाची प्रगती आता होती एकदम नसते, अशी हळूहळू होते बरं का. लक्ष कुठे आहे? लक्ष नाहीये बघा. का नाही, कसं नाही, आपलं लक्ष कुठं चाललंय, अडचणी काय, आपण मागच्या महिन्याभरात काय काम केलं हे आपण अनालिसिस करावं लागेल बरं का. कारण इथं तुम्ही बसण्यासाठी तुमचे पालक हजारो रुपये नसतोय, फुकट कोणच काय करत नाही ना. आपला तर साधा नियम माहिती आहे ना, शिक्षा संपला विषय. त्याच्या पुढचं आपल्याला काय कळत नाही. सिरियसली चांगलं मनातून शिकवायचं, हीच गोष्ट आपली, तोच प्रामाणिकपणा, हेच आपलं समाजकार्य आहे. बरोबर आहे की नाहीतर सांगितलेलं आहे, ज्याला आई नाही बाप नाही असं लेकरू आणा. ते लेकरू शिकायच्या लायकीचं असावं, शिकायची त्याला ओढ असावी, त्याला फुकट शिकवतो, त्याला पदरचे पैसे घालतो. इथं बसवायचं म्हणजे त्याला लाईट पाणी नोट्स वगैरे सगळं द्यायला तयार आहे ना मी. तीच समाजकार्य. आपलं काम प्रामाणिक इमानदारीनं करणं ते समाजकार्य असतं. तुम्ही समजून घ्या मला काय बोललं.
मग आता इथपर्यंत फिजिक्स वाल्याने बडबड केली, आता मॅथ वाला येतो. कारण आम्ही सांगितलेलं असतं की आम्हाला ना हे इथं ऑब्जेक्ट ठेवला हे ऑब्जेक्टचं अंतर आहे, इथं इमेज बनली हे इमेजचं अंतर आहे, आणि ही लेन्स जी ठेवली ना हे एवढं याचं फोकल लेंथ आहे. बरोबर आहे का? त्या तिघांमध्ये ना आम्हाला रिलेशन लावायचंय. असं कोण विचारतंय? फिजिक्सवाला म्हणतोय. कोणाला जाऊन? मॅथवाल्याला. मॅथवाला म्हणतो बघू हे असं आहे का तुमचं, ह्या रे डायग्राम आहेत का, इकडे तुमचं ऑब्जेक्ट इकडे इमेज तयार झाली का, अशीच का झाली, तर फिजिक्सवाला समजावून सांगतो तशी काय होणार. त्यासाठी तो ऑप्टिकची हेल्प घेतो. पण आता रिलेशन लावायला फिजिक्सवाल्याला नाही जमत. मग तो म्हणतो आता काय करायचं. मग जातो मॅथवाल्याकडं. मग मॅथवाला म्हणतो बघू तर द्या एकदा काय. तो म्हणतो असं आहे का, तुम्हाला आता याच्यामध्ये रिलेशन लावता आलं की मग तुम्हाला पाहिजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तर येईल म्हणतो लावता, काय काळजी करू नका, मी बघतो म्हणतो काहीतरी. मग याला तर सगळं ट्रँगल दिसतं. मग तो एक काम करतो, तो म्हणतो इथं ए बी आहे, इथं सी आहे, तर इथं एक इमॅजिनरी ट्रेस करतो आणि त्याला डी म्हणतो. मग तुमच्या लक्षात येतं की एसी पॅरलल आहे तर बीडी सुद्धा त्याला, मग ए बी जेवढा आहे तेवढाच कोण असतो, सीडी किंवा डीसी. झालं, एक एक्स्ट्रा अरेंजमेंट केली. चला आता तो लागतो कामाला. तो कामाला लागायचं म्हणल्यानंतर तो पहिल्यांदा डोकं लावतो की ट्रायंगल सिमिलर असणं आणि इक्वल असणं याच्यातलं मी इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. सिमिलर असो किंवा इक्वल असो, सिमिलर आणि इक्वल. तर आता चला सिमिलर आणि इक्वल, मला इक्वल ही कॉन्सेप्ट सांगेल गणेश. कोण सांगेल मला? गणेश इक्वलची. आणि सिमिलरचे सांगेल मला इस्माईल. चला फास्ट पटकन पटकन बोलायचंय. तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? आणि जेवढा उशीर होईल तुम्हाला प्रॉब्लेम, मला काय. सिमिलर आणि इक्वल. हो ना, पण एक्सप्लेन कसं करणार तो? ओके, इक्वल प्लीज इकडे बघा. प्रत्येक साइड आहे म्हणलं मी 6 सेंटीमीटर, इथं पण आहे म्हटलं. मग हा अँगल हा आला 60 60 60 60 60 60 60. बरोबर ना? म्हणजे याच्यामध्ये साइड्स ज्या आहेत, साइड ह्या कशा आहेत? इक्वल. आणि अँगल सुद्धा कशा आहेत? इक्वलच. आता इकडे सिमिलर हे आहे समजा 20 20 20, आणि हा ऑब्विसली आपण घेतला समजा 6 6 6. आता घेतलं होतं ना. मग 6 6 6 20 20 20, पण अँगल 60 60 60. इक्विलॅटरल ट्रायंगल एवढं करतो ना, नंतर एक जण म्हणतो कस काय 60 येतं, घरी जा. मग तो आता घरी जाऊन बसत, नाहीतर काय आता 5वी 6वी 7वी 8वी 10वी तेच करत आलो ना. मग आता इथं मला सांगा, याच्यामध्ये अँगल कसे झाले बाळांनो? अँगल इक्वल झाले, पण साइड इक्वल असतात का? साइड प्रपोर्शन मध्ये असतात. कशा असतात? प्रपोर्शन. बघा तुम्ही रिस्पेक्ट टू साइड जर घेतलं 6/10 किंवा 10/6 तर सगळं त्याच प्रपोर्शन मध्ये. मग सिमिलरिटी मध्ये प्रपोर्शन असतात आणि इक्वॅलिटी मध्ये सगळं इक्वल असतं. आणि आपल्याला सिमिलरिटीकडे जायचं, इक्वॅलिटीकडे नाही. कॉन्सेप्ट क्लिअर झाली? ओके, ह्याची वेगळी फीस तुम्ही मला देत जाऊ द्या. ऑफ कॅमेरा काय तर बोलतो मी नंतर तुम्हाला, ठीक आहे? काय झालं? ठीक आहे. ए ऐकायचं तेवढा वेळ नाही माझ्याकडं. चला मग आता मी नसून मॅथवाला बाबा येणार का? मग आता ओके, इथं आलो का आपण? आता आपला जो इंटरेस्ट आहे त्याच्यानुसार आपण ट्रायंगल घ्यायला चालू केले. मग आता इकडे शांत डोक्याने बघायचं. हे सारखं होईल. याला थोडस मी छोटं करणार आहे, आणि मला असं वाटतं जास्त पण छोटं नाही करणार आहे मी. सृष्टी कुठे बसली बघू द्या मला एकदा. दिसतंय? वैष्णवी दिसतंय? हा, ते मला बरं वाटतं. वैष्णवी चष्मा सगळ्यात मागून ओके म्हणजे काय अडचण नाही. आणि ही 2-4 इथं बसलेत असं बघते, समोर बसलेत तेवढं लांबून ती म्हणते ओके सर काय अडचण. खरंच ना? पण
नाहीतर कॉन्फिडन्स मध्ये कायदेच नाही. ओके सर, असं नको. हा, आता इथं मजा बघा, मी म्हटलं इन ट्रायंगल, मी नाव काय घेतोय बघा, ABC घेतलं, ABC अँड ट्रायंगल A', B', असे नाव घेतलं. ट्रायंगल कळलेत का? नसेल कळले बघा, AB आणि C, A', B' आणि C, समजलं का? आता हे दोन ट्रायंगल मी दाखवणार आहे की सिमिलर आहेत. काय दाखवणार मी? मग जर मी अँगल सगळे तिन्हीचे तिन्ही अँगल सेम दाखवले तर सिमिलर दाखवू शकतो ना. सिमिलरिटीच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये अँगल 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 टेस्ट आहे ना. पण अँगल 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 नसून अँगल अँगलच म्हणायचं का? तिसरा अँगल ऑटोमॅटिकली होऊन जातो ना. म्हणून अँगल अँगल टेस्ट, अँगल 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 नाही का? अँगल अँगल म्हणजे राहिलेलं तिसरं ऑटोमॅटिकली सेम असतो. कळतं ना काय बोललो ते? नक्की ना. हा, तर आता इकडे बघा. मग आता याच्यामध्ये मला सांगा, साधी सोपी गोष्ट, हे असं असेल ना रे बघा ऑटोमॅटिकली. ऑब्जेक्ट कसा ठेवायचा, परपेंडिक्युलर कशावर ठेवायचा, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती. हा माझा नाही, त्याने सांगितलेला रूल आहे, बरोबर आहे की नाही? मला सांगा, अँगल CAB इज इक्वल टू अँगल CA', B' इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे का नाही? हे मी नाही सांगितलेलं, हे फिजिक्सने सांगितलं होतं म्हणून मी लिहिलं, मॅथवाल्याने लिहिलं. कशानुसार? फिजिक्सवाल्यानुसार. तर मॅथनं कोणाची हेल्प घेतले? फिजिक्सची. विषय संपला. चलो, आता मला सांगा, अँगल ACB इज इक्वल टू अँगल A', CB'. बाबा हे कळलं का? प्रिन्सिपल ऍक्सिस हे असं आलं, हा आणि हा इक्वल असतील अँगल. कसले अँगल? हा, आता हे आहेत अपोजिट अँगल. कसले? हा, ह्या वेळेने फिजिक्स मॅथवाल्याने फिजिक्सची हेल्प घेतलेली नाही, मॅथचीच घेतली. बरोबर आहे का? मग आता मला सांगा, या दोन ट्रायंगल मध्ये दोन जोड्या मिळाल्या, राहिलेल्या जोडीबद्दल बोलावं लागेल का? ऑटोमॅटिकली असेल ना. कसं? हा 90 हा 90 गेला, मग जर हा 40 असेल तर हा 40 आला, तर हा ऑटोमॅटिकली हा राहिला 50, तर हा सुद्धा किती होणार? संपला ना विषय. मग तुम्ही मला सांगा, जर दोन अँगल तर तिसऱ्यावर मी बोलणार सुद्धा. मग मला सांगा, देअरफॉर ट्रायंगल ABC and triangle A', B', C are similar. सिमिलरचा सिम्बॉल सुद्धा लिहिलंय मी, सिमिलर. बरोबर आहे. मग सिमिलर मध्ये अँगल कशा असतात? इक्वल. आणि साइड कशा असतात? बरोबर आहे ना. नक्की ना. मग आता तुम्ही मला सांगा, ज्या प्रपोर्शन मध्ये, मग आता कोणाचं कोणासोबत घ्यायचं ते ठरवायचं काय नाही. आम्ही असं घेतलं तर चालेल का? मी असं घेतलं, समजा मी म्हटलं देअरफॉर A', B', जर ह्याची ही साईड तर ह्याची पण तीच असेल ना. AB इज इक्वल टू, मग याची लेंथ घेतली मी, A', C घेतली, A', C इज इक्वल टू काय होणार? AC. चालेल का? बरं, जी गरज आहे ते पुढे घेत राहू, काही विषय नाही, जशी गरज आहे. पण एक तर भेटलं ना, कळालं ना एवढं तरी. मला सांगायचं बरंच काय तर घेऊ शकलो असतो, पण किमान एवढं तरी झालं आम्हाला, बस झालं ना. मग आता दोन ट्रायंगल कळाले. आता मी घेणार आहे बाकीचे दोन ट्रायंगल. आता मी कुठला घेतो ट्रायंगल बघा. मी म्हटलं नाव ट्रायंगल बघा आता माझा CD, याला कुठं नाव, याला काय तर नाव देतो रे, याला F नाव देऊ का कॅपिटल? हा, CDF अँड ट्रायंगल बघा CDF ना. हा, याला नाव दिलं मी A', B', F. आता या दोन ट्रायंगल कडे परत बघायचं. हा 90 ना रे, हा 90 ना, हा आणि हा अपोजिट. दोन जोड्या भेटल्या, तिसऱ्याबद्दल बोलायची गरज ऑटोमॅटिकली झाली. तर हे सुद्धा कसे झाले? बरोबर आहे का? मग मला सांगा, आता सेम, आता मी आता बोलणार नाही, तुम्हाला माहित आहे. मग मी म्हटलं आर सिमिलर, डायरेक्ट लिहिलं तर चालेल आता. हा, इथं दाखवलं, इथं डबल दाखवत बसलो नाही, कळलं का? मग सेम आता मला सांगा, परत याची ही साईड A', B' डिवाइड बाय ह्याची कुठली येणार आहे? CD ना रे, इज इक्वल टू ही लेंथ घेतली आता मी A', F. बरोबर आहे का? A', तर याची काय होणार? CF. आणि याला मी म्हटलं 2. चालेल का? आता प्रॉब्लेम आमचा हा आहे की आम्हाला हे म्हणायचंय, सिन्स AB इज इक्वल टू CD. आम्हाला हे बोलायचंय. आम्हाला माहित आहे का नाही? अरे बाबा, सुरुवातीला मी सांगितलं ना हे आणि हे. का? कारण BD आणि AC कशा आहेत?
पॅरलल मधलं डिस्टन्स कधी बदलतं का? म्हणजे याचा अर्थ जेवढा AB आहे तेवढाच CD आहे, ते माहिती आहे ना. मग CDच्या ठिकाणी AB लिहिलं तर चालतं का? मी म्हटलं देअरफॉर A डॅश B डॅश डिवाइड बाय CDच्या ठिकाणी काय लिहिलं? AB इज इक्वल टू, मला काय भेटलं हे? A डॅश F डिवाइड बाय CF, आणि याला म्हटलं 3 नंबर. आता मला सांगा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 याच्या लेफ्ट हँड साइड कशा आहे? सेम. म्हणजे राईट सुद्धा कशा असते? सेम. मी असं म्हणलं चालेल का? आता याच्या पुढे जे बोलायचं ते तुम्ही बोललं तरी चालतं, पण ऍटलिस्ट एवढं कळालं आहे का? 100% लक्षात आलं का? मग हे सगळं कळालंय तर याच्या पुढचा जो सेक्शन आहे पुढचा, कारण अशा गोष्टी ज्या सोप्याने पटकन होऊ शकतात त्या घ्यायच्यात आपल्याला फास्ट. हा मग चलो फास्ट एवढं आपण आलोय कुठपर्यंत कळालं ना तुम्हाला? तिथंच पॉज का घेतला लक्षात आलं का? चला मी पाणी देतो तोपर्यंत. आता इथून परत कामाला लागलो आम्ही की आम्ही आतापर्यंत नेमकं काय केलं बाबा, तर बस एवढ्या जागेत व्हायला पाहिजे. तर तुम्ही मला सांगा, मी म्हटलं फ्रॉम इक्वेशन 1 and 3 डायरेक्ट चालतं ना. आता तुला कशाला हेल्प? ते सीडीच्या ठिकाणी ठेवलं की आता. मग लेफ्ट हँड साइड सेम म्हणून राईट सुद्धा. मग म्हटलं देअरफॉर A डॅश C डिवाइड बाय AC इज इक्वल टू A डॅश F डिवाइड बाय CF. पण आता डायग्राम कडे गेलो मी. A डॅश C म्हणजे डिस्टन्स ऑफ इमेज आहे ना, मग V येईल ना. अरे कळतंय का नाही तिथं? हा, मग ते ऑलरेडी तिकडे केलं होतं. देअरफॉर हे काय येणार? V. आता V कुठून आलं कळलं का नाही? नाहीतर काही लोकांना एबीसीडीज माहित असते, ते म्हणतात A डॅश C ला V लिहिलंय का? A डॅश C कोड आहे. A डॅश कुठला पॉइंट आहे? तर त्या ठिकाणी इमेज तयार झाली, म्हणजे डिस्टन्स ऑफ इमेज. V कुठून आलं कळलं का? मग AC कोण आहे? तर बघा बाबा, AC किंवा CA कोण आहे? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट कशाने लिहायचं? U ने लिहायचं. पण मोठा प्रॉब्लेम हा आहे की ऑप्टिकल सेंटरच्या तिकडे आहे आणि तिकडून इन्सिडेंट लाईट आहे, आम्ही चाललोय त्याच्या विरोधात. मायनस इक्वल ला इक्वल. आता AF कोण आहे? तर आम्हाला AF कळत नाही, आम्हाला AF माहित नाही. AF कळेनाच गेलं ना. पण मला सांगा तुम्ही, A डॅश F माहित नाही ना कोण आहे, पण टोटल माहित आहे का A डॅश C कोण आहे? तर आता यासाठी परत हे काटीवाटी घ्यावं लागतं. बाबा नो, हे इथं असं घ्या, हे A डॅश, हे F आणि हे कोण आहे? C. हे टोटल मला सांगा V आहे ना रे. हे काय तर व्हायला रे थोडस. राणा काय झालं? काय आज 10 मिनिटं कशासाठी झालं तुम्ही? अरे मग तू शांत बस, तुला मध्ये बोलायचं, त्याला मी बोलत होतो ना. तू मध्ये कशाला बोलत होता? तू मूर्ख आहेस का रे? मी त्याला बोलतोय ना, तू कशाला बोललास मध्ये? राणा नाव आहे का तुझं? नालायक, तुला कळतंय का की बाबा झाले शेवटच्या 10 मिनिटात हे होणार आहे सगळं? मी आजच सूचना टाकली, मला 12वीला विचार करावा लागेल बरं का. मी परत सांगतोय, तुला काय 4 वेळा त्यातच दातकडे बसणार आहेस का? बावट कुठला. हा, हे टोटल किती आहे रे? हे टोटल आहे किती? V आहे. त्याच्यामध्ये CF म्हणजे हे एवढं किती आहे? तर F आहे ना. CF एवढी फोकल लेंथ आहे ना. मग हे काहीच नाही तर याला X म्हणलं. मग X म्हणजे काय? तर टोटल V मायनस F ना. मग हे जर समजा 20 असेल आणि याच्यातली फोकल लेंथ 15 असेल तर हे 5 होईल ना. म्हणजेच याचा अर्थ हे AF किती असलं पाहिजे? V मायनस. कसं आलं कळलं का? नक्की का? त्याच्याशी कळलं का नाही? टोटल मधून टोटल माहित आहे बाबा V आहे, त्यातलं CF माहित आहे F आहे, तर राहिलेलं कसं घेतलं का? टोटल मधून CF गेला तर हाच राहिला ना. म्हणजेच बाळांनो तुमच्या लक्षात आलं असेल A डॅश F म्हणजे काय? टोटल V मायनस डिवाइड बाय CF काय आहे? तर CF आहे F. बरोबर आहे का? मग एवढं विचार करा, काय काय समजून सांगावं लागतं. डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं की नाही. मग आता मला सांगा, आता या केसमध्ये हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू.
मग हे होणार v इंटू एफ इज इक्वल टू हा इकडे जाणार मायनस यू इंटू v मायनस एफ. तुम्ही मला सांगा मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस यू व्ही मायनस मायनस प्लस यू एफ. सॉरी तसं काहीतरी घोटाळा नकोय. हे काय आहे व्ही एफ. कळाले का सगळ्यांना? नक्की कळालंय का? मग आता तुम्ही मला सांगा जर हे एवढं सगळं कळालं असेल तर असं करेल ना रे मी. Therefore VF is equal to हे नीट दिसत नाही तर UF मायनस यू मायनस फक्त तिकडे अरेंज केलं. आता आपण काय करतो तर याच्या सगळ्यामध्ये व्हेरिएबल मला किती दिसायला लागले UF आणि V. तर मी असं म्हटलं याला म्हटलं इक्वेशन नंबर समजा 4 म्हटलं आणि म्हटलं डिवाइड इक्वेशन 4 बाय UV आणि F सगळेच मल्टिप्लिकेशन मध्ये डिवाइड करून टाकले. आता इक्वेशनचा अर्थ जे डावीकडे करतात तेच उजवीकडे करत बसा. मग आता हे असं केल्यानंतर हे असं दिसेल ना रे तुम्हाला UF डिवाइड बाय UVF इज इक्वल टू VF डिवाइड बाय केलं UF डिवाइड बाय UVF मायनस UV डिवाइड बाय UV. बरोबर आहे का? कळलं का रे? मग या केसमध्ये हे काय भेटतंय कसं भेटतंय तुम्ही बघा. आता मला सांगा आता या केसमध्ये शांत डोक्याने बघा. इकडे VF कॅन्सल होईल तर 1 बाय U राहिलं इज इक्वल टू UF कॅन्सल झालं तर 1 बाय आणि हे मायनस हे कॅन्सल झालं तर 1 बाय. बरोबर आहे का? याला जर वरती घेऊन गेलो तर आता तुम्ही मला सांगा याला मी आता थोड्या वेळासाठी असं केलं हे इकडे आणलं तर हे इकडे घेऊन जाऊ शकतो ना. मग हे मायनस 1 बाय एफ इकडे आला तर प्लस 1 बाय एफ इज इक्वल टू 1 बाय व्ही ला व्ही आणि हा तिकडे नेला मायनस 1 बाय. थोड्या वेळापूर्वी आपण हेच बघितलं होतं ना रे बाळांनो. समजलंय का? पण ते आणत असताना आम्ही असं इमॅजिन केलं होतं जेव्हा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असतो तेव्हा इमेज फोकल लेंथला झालेली असते असं घेतलं होतं तेव्हा ते आलं होतं. बरोबर का? मग तुम्ही मला सांगा बाळांनो एवढा मोठा डोंगर पकडून हा उंदीर जेव्हा काढला तर हा सगळीकडे सेम लागू होणार आहे ना. मग तुमची इमेज रिअल असो व्हर्च्युअल असो लेन्स कॉन्व्हेक्स असो कॉन्केव्ह असो हे बदलणार नाही. आणि मग सेम तुमचा मिरर फॉर्म्युला तुम्ही कॉन्व्हेक्स मिरर ठेवा किंवा कॉन्केव्ह ठेवा बदलला का नाही. मग हे सोपं आहे की नाही सगळं. पण इथं तुम्हाला जास्त वेळ काय वापरावं लागलं मॅथ्स स्पेशली जॉमेट्री वापरावं लागलं. ट्रिग्नोमेट्रिक सेक्शन जास्त होतं तुमचं. मग तुम्ही मला सांगा 8वी-9वीच्या लेवलचं ट्रिग्नोमेट्री होतं असं काय 12वीला त्रास देणार आहे असं काय 11वीला त्रास देणार आहे. तर मग तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एवढी बडबड करून काय आणलेलं 1 बाय एफ दॅट इज रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. एफ काय असतं म्हणजे ऑप्टिकल सेंटर पासून फोकस किती लांब आहे. बरोबर आहे ना. इज इक्वल टू 1 बाय व्ही. व्ही म्हणजे काय डिस्टन्स ऑफ इमेज किंवा इमेज डिस्टन्स मायनस 1 बाय यू. आणि हा आपल्यासाठी कोण आहे तर हा आहे लेन्स फॉर्म्युला. लेन्स मेकर्स फॉर्म्युला नाही हा काय आहे समजलं का. आणि हा फॉर्म्युला मग डबल कॉन्व्हेक्स असो डबल कॉन्केव्ह असो रिअल इमेज असो व्हर्च्युअल असो सगळ्यांसाठी कसा असतो सेमच असतो. लक्षात राहील का?